अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं वार करण्यात आलाय। घरात शिरलेल्या चोराकडून सैफवर वार करण्यात आलाय। बॉलिवूड मधून ही धक्कादायक बातमी समोर येते। सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अतिशय धक्कादायक अशी बातमी, अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं वार करण्यात आलाय। त्याच्या घरात शिरलेल्या चोरांकडून हा वार करण्यात आला। प्रतिनिधी किरण डोईफोडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, नेमका कधी हा सगळा प्रकार घडलाय? विक्रांत, काल रात्री पहाटेच्या 2:30च्या सुमारास बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी चोरीची घटना घडली होती। या चोरीच्या दरम्यान एका चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला। मात्र सैफ अली खान या दुखापतीत जास्त गंभीर झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे। मात्र सैफ अली खानवर आता लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे। बरं, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला नसला तरी सुद्धा लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते। काल रात्री त्याच्या घरी चोरी करण्यात आली। चोरी करता वेळी चोरट्यांकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला। चाकूचाही वापर करण्यात आला। त्यामध्ये सैफ जखमी झाला। त्यानंतर सैफवर आता सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे। बॉलिवूडमधून ही धक्कादायक बातमी समोर येते। सैफ अली खान हा बॉलिवूडमधला सुप्रसिद्ध अभिनेता आहे। त्याच्या घरी चोरी करण्यासाठी म्हणून चोरटे शिरले। सैफनं बहुधा विरोध केला असावा। त्यानंतर या चोरट्यांकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये चाकूचा वापर करण्यात आला। या चाकूच्या वारामध्ये सैफ हा जखमी झाला आणि सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत।